नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विषय तोच आहे, मात्र चर्चा जरा नव्यानं करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती की संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन जोरात सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा चौथ्या टप्प्यातील दौराही मराठवाड्यातील अनेक गावागावातून आणि तालुक्यातून सुरू आहे. त्यांचा दौरा 1 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि या चौथ्या टप्प्यानंतर ते पुढील आंदोलनाची घोषणाही करणार आहेत. महाराष्ट्र सरकार या सर्वावर नजर ठेवून आहे. मात्र महाराष्ट्र सरकारची भूमिका ही आजपर्यंत अशी संशयास्पद का आहे याच्यावर आपण प्रामाणिक आणि निर्भीड आणि निपक्षपणे विचार करणार आहोत. प्रश्न असा आहे, हे आंदोलन अंतरवाली इथून सुरू झाल्यानंतर जे प्रश्न आतापर्यंत अनुत्तरित राहिलेले शासनाच्या बाजूनं त्यावर आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला प्रश्न, अंतरवाली इथं या आंदोलनाच्या कार्यकर्त्यावर लाठी हल्ला झाला असा मनोज जरांगे पाटलांनी आरोप केला आणि ते आरोप नव्हे, ते सत्य संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र दुसरीकडं शासन असेल, विरोधी पक्ष असेल किंवा काही लोक असतील त्याच्यातले जे की आंदोलनाच्या दुसऱ्या बाजूने आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी पोलिसावर देखील हल्ला झाला अशा प्रकारचा आरोप केला. इतकंच नाही तर एवढे पोलीस जखमी झाले असंही सांगितलं. हे खरं आहे, पोलीस जखमी झाले होते हे बी खरं आहे. परंतु आपल्या सगळ्याला माहिती आहे, कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्रभर असेल, देशभर असेल, जेव्हा एखाद्या ठिकाणी आंतरिक सुरक्षा बलाकडून, मग ते पोलीस असो किंवा आर्मी असो, यांच्याकडून जेव्हा लाठीचार्ज होतो तेव्हा निश्चितच त्या लाठीचार्जला हिंसक जमाव हा प्रतिरोध करत असतो. आणि हा प्रतिरोध करताना निश्चित तिथं काही ठरवून नसतं, कारण युद्धात तरी शत्रू समोर असतो, पण इथं आपलीच माणसं समोर असतात, पोलिसांच्या पुढं पोलीस असतात, पोलिसांच्या समोर आंदोलक असतात. असा हा एकदम गर्दीचा जमाव असतो आणि या जमावामध्ये कोण कुणाला मारतंय हे कधी कळत नाही. आता या ठिकाणी माननीय भुजबळ साहेब असतील किंवा अन्य काही लोकांनी आरोप केला की मग पोलीस जखमी झाले कसे, पोलिसांनी काही पोलिसालाच मारलं का. मात्र या सर्व मान्यवरांना माहिती पाहिजे की पोलीस अनेक वेळा आंदोलनाला हाताळताना फक्त काय समोर लाठी मारताना जेव्हा गर्दीत ते एकमेकाच्या समोर चालतायत तेव्हा कधी कधी एकमेकाची लाठी एकमेकाला लागू शकते. मी इथं आंदोलकाचा बचाव करत नाही, रिअल परिस्थिती सांगतो. कुठलाही जमाव पोलीस लाठीचार्ज झाल्यानंतर दगडफेक करतो. या आंदोलनातही कदाचित कोणी काही बचाव करत असलं तरी आंदोलनकर्त्यानं सुद्धा दगडफेक केलेली असू शकते. पण कधी जेव्हा पोलिसांनी अन्याय केला, अत्याचार केला, तेव्हा हिंसक जमावातून दगडफेक झालेली असू शकते आणि त्याच्यातूनही काही पोलीस जखमी झालेले असू शकतात. ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूने लक्षात घेतली पाहिजे. आणि इकडं पोलिसाकडूनही जखमी झालेले असतील हेही नाकारता येत नाही. पोलिसांनी हे मान्य केलं पाहिजे. सिच्युएशनमध्ये तिथं काही लाठी मारताना, एकमेकाच्या पुढं धावताना पोलीस अस्ताव्यस्त पळालेले असतात, जमाव अस्ताव्यस्त पळतो. अशा वेळी एकमेकाच्या काठ्या एकमेकाला लागू शकतात आणि जमावाच्या हाती तर काठ्या नव्हत्या. जमावानं नंतर दगडफेक केली असेल, त्याच्यात काही पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी जखमी झालेले असू शकतील. मात्र यावर खरी भूमिका अद्याप कोणीच मांडलेली नाही. त्यामुळे ही संशयित बाब. आणि एवढे दिवस झाले पोलीस प्रशासन अद्याप, आपण सतत म्हणतो कोण जिम्मेदार, अद्याप पोलिसांनीही कोणी सांगितलं नाही की आम्ही जिम्मेदार आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलंय की हो मी आदेश दिला हा, आणि गृहमंत्र्यानेही सांगितलं नाही की हो मी आदेश दिला. सर्वजण एवढंच म्हणतायत आदेश दिला कोणी हे माहीत नाही. हे उत्तर अनुत्तरित कसं काय राहू शकतं या लोकशाहीच्या देशामध्ये? हे कुणाला तरी याची जिम्मेदारी घ्यावा लागेल आणि त्या ठिकाणी ते कायदेशीर होतं का हे तपासून हा विषय बाजूला करता येईल. हा एक भाग. दुसरा भाग, बीड जिल्ह्यामध्ये जी काही घटना घडली त्याचाही अद्याप मास्टर माइंड शोधला गेला नाही. मला कमाल वाटते किंवा आपल्यालाही सगळ्याला विचार पडला असेल, जी पोलीस यंत्रणा साध्या गोष्टीमध्ये एखादा आरोपी पकडून त्याच्या घरच्यांना सुद्धा उचलून आणते आणि ते CCTV कॅमेरे सगळे एवढे आरोपी पकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागून मास्टर माइंड का मागं सापडत नाही का? याच्यात सरकारचे हात काही गुंतलेत का?
सरकारची माणसं काही गुंतलेत का? हा 100% इथं शंका घ्यायला वाव आहे. इतके दिवस झालं घटना घडून अद्याप आमदार स्वतः म्हणतायत पोलिसावर माझा विश्वास नाही. प्रकाशजी सोळंके आमदार यांनी आत्ता सांगितलं आज की माझा पोलिसावर विश्वास नाही, बीडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मास्टर माइंडला नाव घोषित करायला पोलीस प्रशासन कुठंतरी दबावात आहे. अशा वेळी मला असं कमाल वाटते. कुणीतरी म्हटलं होतं नापास होणं गुन्हा नाही आहे, नापास होणं हा शिक्षणाचा अपमान नाही आहे, परंतु दबावातून IAS IPS अधिकाऱ्यांनी नापासवाल्यांच्या पाया पडणं किंवा त्यांच्या दबावाखाली काम करणं हा मात्र शिक्षणाचा फार मोठा अपमान आहे असं मला वाटतं. मला कळत नाही हे IPS IAS अधिकारी काय कमवायला लागले त्या जगामध्ये, ज्यांना पुढाऱ्यांच्या शिवाय जमतच नाही. काय कमवून जाणार आहेत या आयुष्यात? आमचा हा त्यांना प्रश्न आहे. अभ्यास करून UPSC MPSCच्या अभ्यासात समाज काय आहे, समाज कसा भरडला जातो, IAS IPS अधिकाऱ्यांकडून कशा अपेक्षा आहेत समाजाच्या, हे सगळं माहिती असताना सुद्धा या घटनेमध्ये IAS IPS अधिकारी याची भूमिका का घेतात? आमचे एक IPS पंकज कुमावत साहेबांचं नाव बीड जिल्ह्याच्या तोंडात जात आहे आणि असे कित्येक SP येऊन त्यांचं नाव माहिती होत नाही. का असं होतं आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. कदाचित भविष्यात तरी शोधावं लागेल. माझी दुसरी एक काही आता भूमिका आहे. शासन बहुतेक हळूहळू या आंदोलनाच्या बाबतीत बदलू लागलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलालाही माझी विनंती आहे, जेव्हा आपण एखाद्या समाजाचे श्रद्धास्थान बनता तेव्हा तुमची जबाबदारीही थोडी वाढलेली असते. आम्ही आपल्याला विनंती करतो की विनंती या आहे ना की एक सामाजिक क्षेत्रातून विनंती की आपण कृपया कारण आपण एक योद्धा झालेला आहात. आपण खूप मोठं या लढ्याचं नेतृत्व करत आहात. आज आपण समाजाची प्रतिष्ठा आहात, एक समाजाचं प्रेरणा बनलेला आहात. अशा वेळी आपल्याकडून समाज आपलं अनुकरण करणार आहे. अशा वेळी आमची ठीक आहे, शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आपल्यालाही नाही असं नाही, परंतु आपली संस्कृती नाही आहे मोठ्यांना आपण अरेतुरे न बोललेलं बरं असं आम्हाला वाटतं. त्यामुळं नुकसान होऊ लागलेलं आहे. त्यामुळं आंदोलनीय आणि बाकीच्याकडे बघण्याचा इतर समाजाचा दृष्टिकोन थोडा बदलू लागलेला असं आम्हाला वाटतं. त्यामुळं आपण बाकी काही बदलावं असं आम्हाला वाटत नाही, परंतु आपले विचार योग्य चाललेले आहेत, आपला लढाई योग्य आहे, परंतु अरेतुरेची भाषा आपण जर कमी केली तर मला वाटतं आपला सन्मान आणखीन वाढू शकेल. बाकी उत्तर आपण पाहिजे तशी देऊ शकता. आपल्याकडं भाषेचा भरपूर साठा आहे, परंतु फक्त आणि आपण ते म्हणायला बी आहात की आपली ती संस्कृती नाही आहे, तर आपण ते जरा थोडं त्याच्यावर नियंत्रण केलं तर आम्हाला वाटतं अधिक चांगलं होईल. कारण त्यामुळं बाकी विनाकारण जे OBC बांधवी आंदोलनाचे समर्थक आहेत त्यांच्या मनात उगाच शंका निर्माण व्हायला नकोत किंवा त्यांच्या मनात याविषयी कुठंतरी असं वाटायला नको की हे थोडंसं काहीतरी अयोग्य होतं आहे. ही एक बाब. दुसरी बाब, आता आजपर्यंत मनोज जरांगे पाटलाला जे या शासनानं आश्वासन दिलं होतं, शासन आपल्या भूमिकेपासून वेगळं होताना आता हळूहळू सुरुवात झालेली दिसते. आज गिरीश महाजन यांचं वक्तव्य आलेलं आहे की मराठा समाजाला सरसकट नोंदी अजिबात मिळणार नाहीत. आणि हेच अगोदर सांगितलं असतं तर ठीक झालं असतं, कारण मनोज जरांगे पाटलांना आपल्या आंदोलनाची दिशा ठरवता आली असती. पण शासनानं त्यावेळेस काहीच म्हटलं नाही. फक्त शासन एकच म्हणत राहिलं, OBCच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि दुसरीकडं मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचंच आहे. ही दुटप्पी भूमिका नेमकी कशी शासन पूर्ण करणार हे काही कधी कळलंच नाही. पहिली गोष्ट, जर मराठा समाजातील जे काही नोंदी मिळतील OBCतून मिळणार आहेत ते OBC म्हणून मिळणार आहेत, तर मग आरक्षण ते OBCतूनच मिळणार असताना सुद्धा शासनाने हे अगोदरच का स्पष्ट केलं नाही? शासनाने हे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं, ज्या नोंदी मिळतील ते सर्व OBCतूनच त्यांना आरक्षण मिळेल, जेणेकरून OBC बांधवांनाही ही गोष्ट स्पष्ट झाली असती आणि मराठा समाजालाही स्पष्ट झाली असती. जर शासनाला हेच सांगायचं होतं तर जर अगोदर स्पष्ट भूमिकेतून सांगितलं असतं, ठीक आहे ज्या नोंदी मिळतील हे खरं आहे की कुणबी हा OBCतील एक घटक आहे, त्यामुळं जर त्या कायद्यानं नोंदी मिळाल्या तर कायद्यानं ते आरक्षण OBCतून मिळणार आहे, हे स्पष्ट आहे. याला घटना सर्वोच्च न्यायालय कुणीही विरोध करू शकणार नाही आणि करू शकत नाही, हे खरं आहे. अशा वेळी शासन इतका उशिरा का? हे जर अगोदरच उत्तर दिलं असतं, वैचारिक बैठक लावली असती तर मराठा समाजाला याच्यावर विचार करावा लागला असता.
खरोखरच ज्यांच्या नोंदी नाही सापडणार समजा किंवा घटनात्मक तसा प्रसंग निर्माण झाला तर त्या बाबीबद्दल वेगळा विचार व्हायला पाहिजे. मात्र हीच बाब अशी न सांगता शासन आता एक एक गोष्ट मंत्र्याला पुढं घालून स्पष्ट करू लागलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना आमची विनंती आहे, शासन खूप हुशार आहे आणि राजकारण आपल्यापेक्षा जरा हुशार आहे. आपण तर योग्य दिशेनं चाललेलो आहोत, आपण ह्यांच्या हुशारीला भिणार नाही हे बी खरं आहे. परंतु मला वाटतं माननीय छगन भुजबळ साहेबांना आता हळूहळू कदाचित राजीनामासुद्धा द्यायला लावू शकतात ते, आणि कदाचित त्यांना विधान परिषद किंवा उद्या राज्यसभेवर बी घेऊ शकतील. आणि इकडं मात्र त्यांना सांगतील जा आणि आता निर्भयपणे तुम्ही आंदोलनाला विरोध करा, असं होऊ शकतं. रणनीती काही होऊ शकते, कारण शेवटी हे राजकारण आहे, आपण माणसं साधी आहात. म्हणून ठीक आहे, याच्यात म्हणजे आपण ज्यांना टार्गेट करतात ना त्यांना अशा प्रकारे शासन बाजूला काढून अलगद त्यांना आपल्या विरोधात उभा करू शकतं. त्याचा फरक नाही पडणार. तसं केलं तर शासन आणखीन अडचणीत येणारच आहे, हे खरं आहे. परंतु तरीही आपण याचाही विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला शासनाला हेही विचारायची, जर हे स्पष्ट आहे की कुणबी हा ओबीसीचा एक घटक आहे, अशा वेळी शासन नाही म्हणलं देत आहेत तरी शासनाला ते द्यावंच लागेल. कारण आत्तापर्यंत जे कुणबी समाज आहे हा ओबीसीतला घटक आहे. त्यामुळे जे काही नोंदी सापडतील त्या 100% ओबीसी या आरक्षणातूनच द्याव्या लागतील, हे आता स्पष्ट आहे. हा संविधानात्मक बाब आहे. मला वाटतं माझ्या बोलण्याला कोणाचाही जे हरकत असण्याचं कारण नाही. कारण का की ते ओबीसीतून ते आरक्षण असल्यामुळं ते इतरत्र जाऊ शकणार नाही असं मला वाटतं. आणि तसंही मनोज जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत जे आंदोलन केलेलं आहे हे खूप मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे. ठीक आहे, सरसकटसाठी पुढचा लढा चालू राहील. ते मिळेल न मिळेल ते पुढचा भाग आहे. त्याला संपूर्ण हा समाज आणि बाकी शासन कसा प्रतिसाद देत आहे याच्यावर बघावं लागेल. पण एक मात्र खरं, आजच्या तारखेत जी काही नोंदी मिळालेल्या आहेत या आंदोलनाचं हे मोठं फलित आहे. कारण ज्या नोंदी मिळालेल्या आहेत किमान तेवढ्या समाजाला तरी आता या आरक्षणाचा फायदा मिळणार हे निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला एवढंच वाटतं की हे सर्वांनी सत्य आहे ते सर्वांना मान्य करावं लागेल. कारण का राजकारणाची जर भूमिका बघितली तुम्ही, तो मराठा नेते असू द्यात किंवा ओबीसी नेते असू द्यात, यांनी नेहमीच अंग राखून किंवा हातचा राखून आपले शब्द टाकलेले आहेत, हातचा राखून बोलणं केलेलं आहे. त्यामुळं सतत म्हणजे कसं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही, लागू देणार नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण देणार, हे एक वेळेस कसं होऊ शकणार नव्हतं. उलट मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतली की कुणबी याच्यातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, ती योग्य झालेली आहे. ठीक आहे, कमी होतील, बाकी सरसकट काय पुढचं होईल ते होईल. परंतु आतापर्यंत ज्या नोंदी मिळाल्या, जे आरक्षण मिळणार आहे ते या आंदोलनाचं सर्वात मोठं फलित आहे. त्यामुळं ज्या मराठा समाजातील ज्या ज्या काही बांधवांना त्याचा फायदा मिळेल तो नक्कीच खूप मोठा भाग असणार आहे. आणि या आंदोलनाचं, मनोज जरांगे पाटलांचं या आंदोलनाचं ते मोठं फलित असणार आहे असं मला वाटतं. भविष्यात मी पुन्हा आपण नेहमी सांगत आलेलो आहोत, आरक्षण एक जीवन जगण्याची पद्धती आहे किंवा जीवन जगण्यासाठी एक त्या समाजासाठी, गरीब समाज म्हणा, दबलेला समाज म्हणा, या समाजासाठी एक उपाययोजना आहे. ते अंतिम सत्य नाही आयुष्यातलं. आणि म्हणून ते मिळवताना आम्हाला सगळ्यांनाच, ओबीसी असतील किंवा मराठा समाज असेल किंवा इतर सर्व समाज बांधव यांना एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जायचं आहे. आणि ते करत असताना समाजाची नेहमीच आपण म्हणत आलेलो आहोत ही जी घट्ट अशी विण आहे. आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सतत या घोषणा केलेल्या आहेत की ओबीसी बांधवाबद्दल त्यांनी कधीच एक चुकीचाही शब्द काढलेला नाही. त्यामुळं फक्त नेत्यांचं आणि त्यांचं नेहमी खटकलेलं होतं, तेही ठराविक एक 2-4 नेते जे की एकमेकाला बोलत राहिले. त्यामुळं हा कदाचित मतभेद आपण म्हणूया होत गेले. त्याच्यातून काही शब्दही एकमेकासाठी वापरले गेलेले असतील. कदाचित ते कधीतरी मागं पुढं होऊन ते कदाचित पुन्हा एकदा प्रेमाचे, सलोख्याचे संबंध त्यांचेही निर्माण होतील. परंतु आज मात्र आपल्याला पुढं जाताना एकमेकांच्या भावनेचा, एकमेकांच्या अस्तित्वाचा, एकमेकाच्या अस्मितेचा
आणि एकमेकाच्या प्रतिष्ठेचा विचार करून आपण हे आंदोलन पुढं नेलं पाहिजे आणि आपला प्रत्येक भाषा प्रयोग असेल हा बी असाच झाला पाहिजे असं वाटतं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.